फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. थैंक यू. मला तर खूप टेन्शन येते. काल त्या बयाने घरात पाऊल टाकलं का नाही तर लगेच फोटो पडला. बघ ना केवढा मोठा अपशकुन आहे हा. आधीच या घरात काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का, तर हा आणखीन एक. शी, आता पुढे आणखीन काय काय होतंय ते एक तो देवच जाणे. नाहीतर काय, तिचं कालचं वागणं बघितलंस ना. मुंबईची आहे ना, तोरा मिरवणारच. अगं घरात आल्यानंतर ती कोणाशी बोलली नाही, हसली नाही, काय नाही. मृदुला, मला की नाही जरा हे प्रकरण वेगळंच दिसतंय. खरंच ग बाई, दुसरी एखादी मुलगी असती ना तर घरातल्या सगळ्यांची चहा नाश्त्याची तयारी केली असती. हे प्रकरण जरा काही वेगळंच दिसतंय. नाहीतर काय. अगं नवीन लग्न झालेल्या मुली सासरच्या लोकांची मनं जिंकण्याकरता काय काय करत नाहीत. आणि बया झोपली अजून. देवास ठाऊक आता आणखीन किती दिवस ती या घरात राहतीये. यश तिला आपल्याबरोबर मुंबईला नेईल ना तर फार बरं होईल बाई. खरंच. हे काय श्याम काका, तुम्ही कोणी निघालात? अहो नाश्त्याची तयारी करायची आहे. ती नवीन सुनबाई करेल अशी अपेक्षा ठेवू नका, कळलं? तीच तर करतोय, पण चहा करता घरात दूध कुठे आहे? आपल्या घरात दूध नाही. नाही म्हणजे दूध होतं पण ते नासलंय. म्हणून दूध आणायला चालले. अरे बापरे, तर हा दुसरा अपशकुन. ते काय नाही, ही मुलगी लवकरात लवकर या घरातून निघून गेली ना तर जास्त बरं होईल. लेखा, मी निघतोय. तुम्ही कुठे निघालात? मुंबईला निघालोय. पण आत्ता जायलाच हवं का? हो लेखा, ऍक्च्युली एक अर्जंट काम आलंय, त्यामुळे मला मुंबईला जावंच लागेल. म्हणजे नाही गेलं तर नाही चालणार का? मला थोडं बरं वाटत नाहीये. नाही लेखा, आणि मी तसंही रात्री परत येतोच आहे ना. मला माहिती आहे तुम्ही का चाललाय. माझ्यावर रागावून चाललायत ना. पण मी खरं सांगते, मी काही चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा, पण मी काय बोलले मला काहीच आठवत नाही. लेखा, आता हे फालतू विचार मनातनं काढून टाक. सुरुवातीला मला सुद्धा धक्का बसला होता, पण नंतर तुझी अवस्था बघून तू जे काय बोललीस, तू जे काय वागलीस ते तू मुद्दामून केलं नाहीस हे याची जाणीव झाली मला. एक सांगू, मी इकडे तुमच्याशिवाय एकटी नाही राहू शकणार. लेखा, नवरा जर का कामधंदा सोडून बायकोजवळ बसून राहिला तर त्याला काय म्हणतात माहिती आहे ना. आणि लेखा, आता तू या घरची सून आहेस. तुला या घराशी, घरातल्या लोकांशी जवळून घ्यायलाच हवं, नाही का? लग्न करून एक दिवस झाला नाही तर तुम्ही नवरेगिरी सुरू केली ना. तसं नाहीये लेखा. घरातले सगळे तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला उत्सुकता असते. म्हणून तू लवकरात लवकर तयार हो, फ्रेश हो. आणि हां,
चेहऱ्यावरती एक छानशी स्माईल ठेवून खाली जाऊन सगळ्यांना भेटून घे. त्यांच्याशी बोल. त्या सगळ्यांना खूप बरं वाटेल. तुला पण कम्फर्टेबल वाटेल. तुझ्या मनातले सगळे संकोच दूर होतील. हे सगळं करताना तुम्ही माझ्या बरोबर असतात तर किती बरं झालं असतं. आता मी एकटीने हे सगळं करायचं म्हणजे मला केवढं टेन्शन आलंय तुम्हाला नाही कळणार. हे बघ लेखा, मी ऍक्च्युली तुला स्वतःहून खाली नेलं असतं आणि सगळ्यांशी इंट्रोडक्शन करून दिलं असतं, पण मला लवकरात लवकर इकडनं निघायला हवं लेखा, कारण मला रात्री पण परत यायचं आहे ना. माझी तर तुमच्या जाण्यालाच हरकत आहे. पुरे आता लेखा, पुरे. हे बघ, आता तू लवकरात लवकर तयार होऊन खाली येतेस असं मी सगळ्यांना जाऊन सांगतो खाली. ओके, येतो मी. बाय बाय. नवऱ्याचा निरोप असा घेतात. लेखा, स्वतःची काळजी घे. बरं ताई, निघतो मी. खरं तर बसून खूप गप्पा मारायच्या वाटतायत, पण ऑफिसला जायला उशीर होतोय. पण खरंच तुमच्याशी बोलून गप्पा मारून खूप बरं वाटलं. मलाही तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. येत जा रे अधूनमधून. हो, नक्की येईन ताई. आज इथे कोणत्या ओढीने आलो हे माझं मलाच कळत नाहीये. पाय आपोआप तुमच्या घरापर्यंत मला घेऊन आले. ऍक्च्युली यश आणि लेखा अचानक निघून गेले म्हणून खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. अरे माझी अवस्था तर तुझ्यापेक्षाही वाईट आहे. सकाळी सकाळी घर खूप खायला उठतं रे. लेखाची सवय होती ना इतकी दिवसांची. काम करायला लागलं की असं वाटतं आजूबाजूला ती आहे. स्वयंपाक करताना वाटतं बाजूला उभी आहे ती. केर काढताना वाटतं की तिथेच आहे. सारखे भास होतात तिचे. ताई, फोटो अगदी कवटाळून ठेवलाय. कोणाचा आहे? लेखाचा आहे? हो, लेखाचा. आता या फोटोचाच आधार आहे मला. खरंच ताई, आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटो असा जवळ असला की खूप आनंद होतो ना. बरं, निघतो मी. आठवणीमुळे आनंद कसला होतो. आठवणीमुळे ते जीव कासावीस होतो. जीव कासावीस व्हायला नको असं ते या सगळ्या गोष्टी दृष्टीसमोर ठेवायलाच नको. हो, मी काय म्हणते, जरा ना तुम्ही गुरुजींना एक फोन करा आणि त्यांना म्हणा आम्हाला आमच्या घरात शांती करून घ्यायची. अहो बघा ना, काय सगळं विचित्र चाललंय घरात. म्हणजे यश अचानक लग्न काय करतो, कोणतरी भलतीच मुलगी आपल्या घरात येते. काल दादांचा फोटो पडला आहे. बघा, आत्ता माझ्याकडे वेळ नाही या सगळ्या गोष्टीला. रात्री आपण भेटलो की सावकाश बोलू. पेपर वाचायला वेळ आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणतायत नवीन सुनबाई? काय माहिती, आलेत कुठे अजून खाली. आहेत स्वतःच्याच रूममध्ये. बघितलं ना, घरात पाऊल ठेवताच आपली लक्षणे दाखवायला सुरुवात केली. लक्षणे मिली. घरात आली नाही ते दादांचा फोटो पडला. तुझीच कमतरता होती, तू आलीस. आता काय तुमची मेजॉरिटी झाली आहे. मी आता गप्प बसतो. अहो तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही दिवसभर घराबाहेर असता. जे काही घरात प्रॉब्लेम्स येतात ना, ते आम्हाला सफर करायला लागतात. तेच तर ना. मी पण हाच विचार करत होते की आता आपल्याला आणखी काय काय सहन करावं लागणार आहे.
वाटलं होतं की नवीन सून घरात आले, सकाळी उठून सगळ्यांचं स्वागत करेल, नाश्ता तयार करेल, पण कसलं काय बाईसाहेब झोपलेत अजून वरती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बी केअरफुल. अंग जड झाल्यासारखं वाटतंय. काय रे, रात्री नीट झोप लागली नाही का म्हणून अंग दुखतंय? काय रे यश, रात्री बराच वेळ जागा होतास का? नाही, सुनबाई पण अजून खाली नाही उतरली आहे म्हणून विचारलं. असं काही नाही आहे आत्या. ॲक्च्युली तुम्हाला तर माहितीच आहे की तिची तब्येत काल रात्रीपासूनच खराब होती, त्यामुळे ती लवकर झोपली. अगो बाई, तिची बाजू बघ कशी घेतोय. चक्क लाजतोय बघ तो. हे बघ यश, काही बोलू नकोस. आपण पुरुष बाहेर कितीही शेर असलो ना तरी घरातल्या बायकांपुढे आपली शेळी होती. मी गप्प बसलो ना तसा तूही गप्प बस. काय पुरे आता काहीतरीच तुमचं. पण यश, खरं सांगू, आज कितीतरी दिवसांनी आम्ही अशा मनापासून हसलो. घरातलं वातावरण एकदम बदललं तुझ्या येण्यामुळे. हो की नाही ग समीरा? हो ना, घरामध्ये नवीन सून आले म्हटल्यानंतर खरंच खूप छान वाटते. अरे पण यश, ती आमच्याशी बोललीच नाही रे काही. आत्या, आता ती थोड्या वेळाने खाली फ्रेश होऊन येईलच, तर तुम्ही बोला तिच्याशी. म्हणजे आता दिवसभर तुम्ही बायकाच असणार घरात, त्यामुळे. का, तू कुठे चाललायस? अगं, मी आता मुंबईला निघायचा विचार करतो. काय? अरे तुम्ही कालच तर आलायत ना, आणि आज लगेचच चाललात? हो म्हणजे काय काकू, माझं ऑफिस मुंबईलाच नाही का? हो म्हणजे लेखाला पण तू बरोबर नेणार आहेस का? नाही, तिला इतक्यात नाही नेणार मी. काही दिवस ती राहील अजून. म्हणजे ती फक्त काही दिवसच राहणार आहे इथे? म्हणजे काय अगं, माझं ऑफिस मुंबईला म्हटल्यावर मला तिला परत तर न्यावंच लागेल नाही का? हो, तेही बरोबरच आहे म्हणा. बरं, मला आता निघायला हवं. ट्रॅफिक वाढायच्या आधी मला जितकं लवकर निघेन तितकं बरं आहे नाही का? निघ तू. बरं, पण तू रात्री परत येतोयस ना? बघतो. सध्या मी निघतोय इकडनं. ओके, नीट जा. हा, बाय. आपल्याला रे. हो. बी केअरफुल. म्हणजे ही बया इथे फक्त काही दिवसच राहणार आहे तर? सुटलो बाई एकदाच्या. या नवीन आलेल्या सुनेने तुम्हाला एवढं वेड लागलंय की तुमचं दुसऱ्या कोणाकडे लक्षच नाही. तुम्हाला काही हवंय का? नाही, नको आता मला काही. निघतो मी. हो, यश, आर यू गॉन क्रेझी? अरे अरे, काल तुझं लग्न झालं आणि आज तू ऑफिसला येतोयस? एसपी, शट अप यार, किती बोलशील. मी तिकडे येतो, तिकडे आल्यावर बोलू. मम्मा, 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 लवकर इकडे ये. काय ग? ए, यश दादाचं लग्न झालं हे खरं आहे? कालपासून आपल्या घरामध्ये तोच गोंधळ चालू आहे. मम्मा, कशी आहे ग त्याची बायको? हे वहिनी म्हण ना. मामी सांग ना, कशी आहे वहिनी? अरे कशी आहे कळायला आधी तिने बोललं तर पाहिजे आमच्याशी. ए, मला सांग, कुठे आहे ती आता? असेल आपल्या खोलीत. चल आपण जाऊ भेटूया. एक मिनिट, तुम्ही कुठे चाललात? कुठे म्हणजे? तिला भेटायला? काहीही गरज नाहीये. मुकाट्याने आपल्या खोलीत जा. ए मम्मा, हे काय? तुम्ही सगळे तिला भेटलात आणि आम्ही नाही भेटायचं का? सांगितलं ना, तिला भेटायची काही गरज नाहीये. तिच्याशी सलगी करायची काही गरज नाहीये. पण का? अरे का काय का? यशने लग्न करण्याआधी आपल्याला सांगितलं होतं का? नाही सांगितलं ना? मग तुम्ही त्याच्या बायकोला तडफडत भेटायला कशाला जाताय?
काही गरज नाही भेटायची. आणि तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का? मम्मा अगं पण नुसतं भेटायला काय हरकत आहे? सानिका, उगाच असं बडबड करू नकोस आणि नको तिथे तुझी अक्कल पाझळू नकोस, कळलं? जा, करा आपली कामं आता. मी यशला बाहेर जाईन असं बोलले, पण या खोलीबाहेर पडण्याची हिंमतच होत नाहीये मला. मला वाटलं होतं या लग्नानंतर तरी माझं नशीब पलटेल, पण नशिबाने परत मला याच घरात आणून सोडलं. यशचा सरनाईक कुटुंबांशी इतका घनिष्ठ संबंध कसा? यशने तर त्याचं नाव यश राजीव असं सांगितलेलं. सरनाईक आणि राजीव या नावांचा काय संबंध आहे? आत्ता लक्षात आलं, यश राजीव म्हणजे राजीव सरनाईकांचा मुलगा. दादासाहेबांचा दुसरा मुलगा अमेरिकेत होता. राजीव सरनाईक, हो तेच यशचे वडील असणार. आत्ता कळलं, शेवटी माझ्या नवऱ्याचाही संबंध निघावा तो सरनाईकांशीच. देवा, का मला इथे आणून सोडलंस? इथे जिथे माझ्यावर इतके अत्याचार झाले, ज्या लोकांनी मला छळलंय, त्यांनाच आता मला मान द्यावा लागणार, त्यांना नमस्कार करावा लागणार, त्यांच्यात हसत खेळत राहावं लागणार. आज मी कोण आहे हे ह्या लोकांना माहित नाहीये, पण उद्या हे सत्य त्यांना कळलं तर? नाही, मी इथे नाही राहणार. यश आल्यावर मी यशला सांगेन की मला मुंबईला परत घेऊन चल. मला नाही राहायचं इकडे. इथे जीव गुदमरतो माझा. इथली प्रत्येक गोष्ट माझ्या जीवावर उठली असं वाटतंय. मी सांगणार आहे यशला, पण कसं सांगू? हॅलो लेखा, अगं काय झालं? तू रडतेस का? ताई, मला नाही राहायचं इकडे. तू प्लीज मला इकडनं घेऊन चल. लेखा थांब, रडू नको. मला सांग काय झालं नक्की? तुझं आणि यशचं भांडण झालंय का? हा? नाही ताई, देव माझा सूड उगवतोय. अगं काय बोलतेस तू? मला खरंच काही कळत नाही. काय झालं मला सांग, रडू नको. मला सांग काय झालंय. मला नाही माहित कुठच्या जन्माचा देव सूड उगवतोय, पण तुला माहितीये, मला त्यांनी परत त्याच ठिकाणी आणून सोडलंय जिकडनं मी एकदा पळून गेले होते.